चांगलं मायलेज आणि टाटाच्या गाड्या हे खरं तर दोन विरुद्धार्थी शब्द आहेत असं म्हणता येईल. कारण टाटाच्या गाड्यांचं जेवढं कौतुक बिल्ड क्वालिटी बद्दल होतं, तेवढंच त्या मायलेज बद्दल बोलणे देखील खातात. पण आता हा पॅटर्न बदलणार आहे. कारण रिपोर्ट्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार टाटा आता त्यांच्या 3 आयकॉनिक गाड्या हायब्रिड ऑप्शनमध्ये लॉन्च करणार आहे. तसं तर इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टाटाने आधीच बाजी मारली आहे. कारण अफोर्डेबल इलेक्ट्रिक गाड्या म्हणलं की टाटाच्या पंच, टियागो अशाच गाड्यांची नावं समोर येतात. सो ईव्ही मार्केटमध्ये जम बसवत असतानाच टाटाने आता पुढची म्हणजे हायब्रिड मार्केटची तयारी सुरू केली आहे. या मार्केटमध्ये टोयोटा खरं तर आधीपासूनच आहे. मारुतीने पण आता हायब्रिड गाड्या विकायला सुरुवात केली आहे. की आपण 4 हायब्रिड गाड्या भारतात लॉन्च करायची तयारी करते. या सगळ्यात मग टाटा कसं काय मागे पडेल? हायब्रिड मार्केटसाठी टाटाचा नेमका काय प्लॅन आहे? कोणत्या गाड्या हायब्रिड टाइपमध्ये लॉन्च होतील? रेंज आणि मायलेज किती असेल आणि या गाड्यांचं बजेट काय असेल? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी हे क्लिअर करतो की ही सगळी माहिती लीक्स मधून समोर आलेली आहे. टाटा कंपनीने अजूनपर्यंत अधिकृत म्हणजे ऑफिशियली काहीही स्पष्ट केलेलं नाहीये. हायब्रिड ऑप्शनमध्ये येणाऱ्या गाड्यांमध्ये 3 नावांची चर्चा सगळ्यात जास्त आहे. पहिली म्हणजे आयकॉनिक अशी टाटा सिएरा, दुसरी टाटा हॅरियर आणि तिसरी टाटा सफारी. या तिन्ही गाड्या इलेक्ट्रिक ऑप्शनमध्ये देखील अवेलेबल आहेत आणि आता त्यांचं हायब्रिड व्हर्जन देखील येऊ शकतं. हायब्रिड गाड्यांमध्ये तुम्हाला पेट्रोल इंजिन सोबत एक इलेक्ट्रिक मोटर आणि एक लहान असा बॅटरी पॅक मिळतो. यात मग गाडी जेव्हा पेट्रोलवर चालत असते तेव्हा ही छोटी बॅटरी आपोआप चार्ज होते. जेव्हा तुम्ही ट्रॅफिकमध्ये किंवा अगदी कमी स्पीडमध्ये गाडी चालवता तेव्हा गाडी फक्त या बॅटरीच्या पॉवरवर चालते आणि जेव्हा हायवेवर किंवा स्पीडमध्ये गाडी चालवता तेव्हा पेट्रोल इंजिन काम करतं. त्यामुळेच हायब्रिड गाड्यांना नॉर्मल पेट्रोल गाड्यांपेक्षा जास्त मायलेज मिळतं. अगदी एखादी पेट्रोल कार 20 किलोमीटरचा मायलेज देत असेल तर तीच हायब्रिड कार 28 ते 30 किलोमीटरचा मायलेज देऊ शकते. टाटाच्या हायब्रिड प्लॅनमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असलेली गाडी म्हणजे टाटा सिएरा. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टाटाने त्यांच्या सिएरा गाडीला नवीन अवतारात मार्केटमध्ये आणलं. त्यानंतर आत्ताच काही दिवसांपूर्वी सिएरा इलेक्ट्रिक कार लॉन्च केली होती आणि आता हायब्रिडची चर्चा आहे. नॉर्मल सिएरा जी होती त्यामध्ये 1.5 लिटरचं नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिलं होतं. हे इंजिन ॲटकिन्सन सायकलवर काम करतं. हे मी तुम्हाला सांगतोय कारण जगभरातल्या जवळपास सगळ्या स्ट्रॉंग हायब्रिड गाड्यांमध्ये याच ॲटकिन्सन सायकल टेक्नॉलॉजीचा वापर होतो. म्हणजे टाटाने जेव्हा गेल्या वर्षी सिएरा रिलॉन्च केली तेव्हाच त्यांनी भविष्यात याचं हायब्रिड व्हर्जन लॉन्च करायचा विचार केला होता असं आपण म्हणू शकतो. डिझाईनच्या बाबतीत फारसा फरक असेल असं वाटत नाही, पण मायलेज आणि रेंज या दोन गोष्टी नक्कीच वाढणार आहेत. सिएरा हायब्रिड ही 24 किलोमीटर पर्यंतचं मायलेज देऊ शकेल आणि साधारणपणे 45 ते 50 लिटरचा पेट्रोल टँक असल्यामुळं 1000 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज आरामात मिळेल. टाटा सिएरा हायब्रिड 2027च्या अखेरीस किंवा 2028च्या सुरुवातीला बाजारात दाखल होईल असा अंदाज आहे. याची किंमत 15 लाख ते 20 लाख रुपयांच्या आसपास असू शकते. टाटाच्या हायब्रिड लाईनअप मधली दुसरी सगळ्यात महत्त्वाची गाडी म्हणजे टाटा हॅरियर हायब्रिड. सध्याची टाटा हॅरियर ही तिच्या मस्क्युलर डिझाईन, 5 स्टार सेफ्टी रेटिंग आणि दणकट अशा रोड प्रेझेन्ससाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. पण सध्या हॅरियरमध्ये फक्त 2 लिटरचं क्रायोटिक डिझेल इंजिन मिळतं. तसं त्या टाटाने आधीच हॅरियरमध्ये 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्याची घोषणा केली आहे आणि ही कदाचित हॅरियरला हायब्रिड ऑप्शन देण्याची तयारी देखील असू शकते. अर्थात हायब्रिडमध्ये टर्बो पेट्रोल ऐवजी नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन वापरले जाण्याची देखील शक्यता आहे. बाकी या कारमध्ये देखील टाटा बाहेरून किंवा फीचर्समध्ये फारसा बदल करेल असं वाटत नाही. फक्त जेव्हा ही कार लॉन्च होईल तेव्हाच्या लेटेस्ट फीचर्स देण्याचा प्रयत्न टाटा नक्कीच करेल. मायलेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर सध्याची डिझेल हॅरियर जिथे 12 ते 15 किलोमीटरचं मायलेज देते तिथे हॅरियर हायब्रिड सहजपणे 20 ते 22 किलोमीटरचा जबरदस्त मायलेज देईल असा अंदाज आहे. तिसरी आणि सगळ्यात प्रीमियम एसयूव्ही म्हणजे टाटाची फ्लॅगशिप 7 सीटर टाटा सफारी. भारतात सफारी कारने एक काळ गाजवलाय. सफारीचं इलेक्ट्रिक व्हर्जन या वर्षाच्या शेवटी लॉन्च होण्याची शक्यता आहे आणि हायब्रिड व्हर्जनची देखील चर्चा सुरू आहे. मोठ्या 7 सीटर एसयूव्ही कारचा सगळ्यात मोठा तोटा असतो त्यांचं मायलेज. सध्याच्या सफारीचं कंपनीने सांगितलेलं मायलेज 14 ते 16 किलोमीटर एवढंच आहे. हायब्रिड व्हर्जनमध्ये हेच मायलेज 20 ते 22 किलोमीटर मिळू शकेल असा अंदाज आहे. लॉन्च टायमिंग बद्दल बोलायचं झालं तर फक्त टाटा सिएरा हायब्रिड सगळ्यात आधी येणार असल्याची चर्चा आहे. ती देखील 2027च्या शेवटी किंवा 28च्या सुरुवातीला. त्यानंतर पुढे या बाकी हायब्रिड गाड्या लॉन्च होतील. त्यामुळे हॅरियर आणि सफारीच्या बाबतीत लॉन्च डेट किंवा किमतीबद्दल जास्त काही सांगता येणार नाही. एकंदरीत बघितलं तर टाटा मोटर्सचा हायब्रिडच्या दिशेने प्रवास हा टप्प्याटप्प्याने होणार आहे. सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेल्या सिएरा, हॅरियर
हॅरियर आणि सफारी आधी इलेक्ट्रिक आणि आता हायब्रिड ऑप्शनमध्ये देखील अवेलेबल होणार आहेत. जर टाटाच्या प्लॅननुसार सगळं झालं तर पुढच्या 2-3 वर्षात भारतीय एसयूव्ही मार्केटमध्ये टाटाच्या या 3 गाड्या एक मोठं स्थान निर्माण करू शकतात आणि टोयोटा मारुतीच्या हायब्रिड डॉमिनन्सला खरी टक्कर देऊ शकतात. बाकी तुम्हाला काय वाटतं, टाटाच्या या हायब्रिड गाड्या मार्केट गाजवणार का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.